3.32 A Butterfly Poems English Workshop Standard 9th English Workshop आपण सोडवतोय. First question आहे, pick out from the first stanza 4 expressions where the poet pleads with the butterfly not to go away. Plead म्हणजे विनंती करणे, गयावया करणे, आणि एक्सप्रेशन्स म्हणजे भाव, काय काय व्यक्त केले कोणत्या शब्दांच्या माध्यमातून. तर इथे बघा, फर्स्ट आन्सरमधील 4 विनवण्या. स्टे नियर मी, डू नॉट टेक दाय फ्लाईट. पुढे अ लिटल लॉंगर स्टे इन साईट, फ्लोट नियर मी, डू नॉट यर डिपार्ट. आता याचा अर्थ आहे की कवी फुलपाखराला विनंती करतो की तू उडून जाऊ नकोस, थोडा वेळ तरी माझ्याजवळ थांब. मॅच द वर्ड्स लाईन्स अँड देअर मिनिंग. आता वर्ड्स लाईन्स काय, डू नॉट टेक दाय फ्लाईट. आता याचं मिनिंग आपल्याला इथे पुढे दिलेलं आहे, तर आपण प्रत्येकाचं मिनिंग आणि वर्ड लाईन्स मॅच करूयात. सो पहिली आहे डू नॉट टेक दाय फ्लाईटचा अर्थ आहे डू नॉट फ्लाय अवे, लांब जाऊ नकोस. मच कॉन्वर्स डू आय फाइंड इन दी, याचा अर्थ होतो आय वॉन्ट टू टॉक टू यू अबाउट मेनी थिंग्स, मला तुझ्यासोबत खूप गोष्टींबाबत बोलायचं आहे. हिस्टोरियन ऑफ माय इन्फॅन्सी, तर रिमाइंडर ऑफ माय चाइल्डहुड डेज, मला माझ्या बालपणीच्या गोष्टी आठवायच्या. डेड टाइम्स रिवाइव्ह इन दी, म्हणजे इन यू आय सी द टाईम दॅट हॅज गॉन बाय, मला तुझ्यामध्ये माझा गेलेला गतकाळ भूतकाळ आठवतोय. अ व्हेरी हंटर डिड आय रश अपॉन द प्रे, म्हणजे आय रश्ड अपॉन द प्रे बटरफ्लाय, की मी त्याला, तो कसा होता त्यांच्यासाठी, त्या बटरफ्लायकडे काय केलेलं आहे त्यांनी, तो धावत गेलेला आहे. से हू रिमाइंड्स द पोएट ऑफ हिज चाइल्डहुड. द बटरफ्लाय इज अफ्रेड टू टच द बटरफ्लाय, कोण घाबरायचं त्या बटरफ्लायला हात लावायला. द पोएट सिस्टर एमिलीन. इज लाईक अ हंटर, तो होता का हंटरसारखा, शिकाऱ्यासारखा. तर येस, द पोएट होता. द पोएट इज द पोएट सिस्टर. द पोएट सिस्टर कोण होती, एमिलीन होती. क्वेश्चन 4 आहे, समटाइम्स द नॉर्मल वर्ड order is changed in the line of poem to emphasize something or to make the lines sound better. This change in word order is called inversion. Can you find examples of inversion in this poem? Write them down. Then rewrite the lines using regular word order and compare the effect. Example, a little longer, stay in sight a little longer. आता बघायचा अर्थ काय होतो. इन्व्हर्जन म्हणजे काय, तर कवितेमध्ये प्रभाव वाढवण्यासाठी शब्दांचा नेहमीचा क्रम बदलणं म्हणजे इन्व्हर्जन. आता इथे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, अ लिटल लॉंगर स्टे इन साईट. नॉर्मल ऑर्डर काय, स्टे इन साईट अ लिटल लॉंगर, हे प्रॉपर वाक्य झालं, पण याचा ऑर्डर बदलल्यावरती याचा इम्पॅक्ट जास्त होतो की अट लिटल लॉंगर स्टे इन साईट. पुढे अनादर एक्झाम्पल आपण बघतोय, मच कॉन्व्हर्स डू आय फाइंड इन दी. नॉर्मल ऑर्डर येईल त्याचा आय फाइंड मच कॉन्व्हर्स इन दी. याचा इफेक्ट काय होतो बघा, इन्व्हर्जनमुळे ओळी अधिक प्रभावी, भावपूर्ण आणि काव्यात्मक वाटतात. क्वेश्चन 5 आहे, द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा इज ए ए, बी बी, सी बी, सी सी बी. नाउ राईट द रायमिंग वर्ड्स इन द सेकंड स्टांजा. नोट द वर्ड रश, बुश, ब्रश. Their spellings look similar, but the pronunciation of the words is different. It is known as I rhyme. Find example of I rhymes and true rhymes from the other sources. आता याच्यामध्ये तुम्हाला राईम स्कीम आपल्याला असते लिहायला माहिती आहे, पण यात आपण काय कन्फ्यूज होतो ना, बुश, ब्रश, रश. त्यांनी सांगितलं की स्पेलिंग सारखे वाटतात पण ते कसे, प्रोनाऊन्सिएशन त्याचं वेगळं आहे. तर आपल्या डोळ्यांना सारखेपणा वाटतो म्हणून त्याला आय राईम म्हटलं आहे. आता इथे रायमिंग वर्ड्स इन द सेकंड स्टांजा काय आहे बघा, डेज, प्लेस, आय, बटरफ्लाय. जरी फक्त आय असलं तरी बटरफ्लायच्या शेवटी बटरफ्लाय आयचाच उच्चार येतो. रश, बुश, ब्रश हे आय राईम आहेत. आय राईम म्हणजे शब्दांचे स्पेलिंग सारखे दिसतात पण उच्चार वेगळे असतात. तर रश, बुश, ब्रश आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.